नमस्कार. मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, अहिल्यानगर, सावेडी आणि नेवासा. होमिओपॅथीच्या क्लिनिक्सच्या माध्यमातून आम्ही येथे एव्हियन आणि सियाटिका या 2 आजारांवरती उपचार करतो. असंख्य रुग्णांना समाधानी फरक पडतात आणि त्यांच्यावरती जी ऑपरेशनची वेळ येते ती या होमिओपॅथिक मेडिसिनच्या माध्यमातून असंख्य रुग्णांची आम्हाला टाळताना दिसतात. त्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या मार्फत मांडतो, जेणेकरून आपल्याला आपलं ऑपरेशन टाळता येईल आणि समाधानी फरक पडेल. अशीच प्रतिक्रिया आज आपण घेणार आहोत. मी आज आहे माझ्या नाशिक ओपडीला आणि नाशिक येथे आकाश पाटील जे की सटाणा येथून आलेले आहेत आणि त्यांना काय त्रास होता, त्यांनी कधी ट्रीटमेंट घेतलं, आता ते कसे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आकाश नमस्ते. नमस्कार. हां, काय त्रास होता तुम्हाला? मला एव्हियनचा त्रास होता बरं. 3 वर्षापासून. 3 वर्ष झाले. हो. हां, बरं. त्याचं निदान कसं झालं होतं? निदान सुरुवातीला ते सायटिका म्हणून बरेच दिवस चाललं, बरं, पण हां. नंतर MRI काढल्यावरती ते असं. झालं. हो. म्हणजे काही कंबर दुखी वगैरे होते? हो, तेव्हा मला बाईकवर चालवायला खाली मांडी करून बसायला. बरं. अगोदर ते सियाटिका सारखं हो, वाटतं, म्हणजे सियाटिका. कमरेत नस दबती हा असं. असं म्हणूनच बरं. बरेच दिवस ठीक. गेले. 6-7. मग नंतर त्याचं परत नंतर मग बरेच MRI काढला. मग हे ऑर्थोपेडिक बरेच इथले नाशिक मधले भरपूर हां, फिरलो हां, होतो. सगळ्यांनी ऑपरेटच सजेस्ट केलं होतं. अच्छा, खुब्याचा हो, ऑपरेट सगळ्यांनी ऑपरेशन सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये खुब्यातील खराबीला सुरुवात झाली हो असं. सगळ्यांनी, आणि त्याच्याशिवाय हेच नाही असं सांगितलं. त्याला पर्याय नाही हो, असं. पर्याय नाही. बरोबर. मग MRI केल्यामध्ये हो. त्याच्यात स्टेज काय सांगितली होती? Third होती. थर्ड स्टेज. हो. मग तुम्हाला माझ्याबद्दल कुठून कळलं? मी युट्यूबला बघितलं ते. हां. मग त्याच्यात थोडा कॉन्फिडन्स, म्हणजे बरेच रिव्ह्यू चांगले वाटले, जेन्युइन वाटलं सगळं. मग आता तुम्ही किती महिन्याचा उपचार? आता 3 महिने झाले. 3 महिने. हो. मग पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची बदलली आता. बरं. हो, आधी म्हणजे जो मला तसं स्टिफनेस होता ना, तो हा. खूप म्हणजे गेलाच स्टिफनेस. बरं. हां. आणि दुखणं पण म्हणजे बऱ्याचपैकी 30-40% कमी झालंच आहे. बरं. आणि आता आकडेमुळे तुम्हाला बाईक स्टिफनेस खूप जास्त होता आधी, म्हणजे संध्याकाळी स्टिफनेस यायच असतो, तो आता पूर्णपणे बंद झाला. ओके. हो. पूर्वी बाईक वरती बसायला अडचण हा, यायची. बाईक वरती खाली बसायला आणि असं जास्त हे बरं. या गोष्टींमध्ये काही सुधारणा होताना दिसते? हो, दिसते मला. म्हणजे दर महिन्याला ह्या मागच्या महिन्यात खूप जास्त दिसली. बरं. तर ती जी टक्केवारी आहे त्यावरून असं वाटतंय का तुम्हाला की आता हो, माझं आता operative लागेल नाही लागेल? नाही मला ते असं होतच नाही ना. ते हा. ग्रोथ म्हणजे बरं जास्तच वाटतंय अजून. बरोबर. म्हणजे दुखणं त्रासांमध्ये कमी- सुधारणा होताना सुधारणाच दिसते. होते जास्त. त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स तर काहीच. बरोबर आहे. कारण म्हणजे आता भीती आता नाही नाही. भीती गेलीच आहे आता. मला तर अजिबात वाटतच नाही. सगळं जर व्यवस्थित आपण प्रिकॉशन हा, आणि हे जर केलं ना, काहीच नाही होणार. मला तर तेवढं बरोबर. इतर 100% तरुणांना काय सगळ्यांना सुचवा? तेच सांगतो मी. ते हा. डॉक्टर खूप घाबरवता, असं काही नसतं. थोडं आपण भीती काढून patience, आपल्याला- भीती काढून योग्य हा. उपचार घेतला ना आणि हां. सगळं पॉझिटिव्ह माइंडसेट राहिला तर बरोबर. सहज शक्य आहे. खूप काही एवढं काही मोठी गोष्ट नाही. बरोबर. ठीक आहे. नक्कीच धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आकाश. तर मित्रांनो, नक्कीच अशा पद्धतीने सेकंड थर्ड स्टेज ह्या खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज होतात. बऱ्याचशा 4th स्टेज ही खूप चांगल्या, जिथे आम्हाला डाऊट असतो रिकव्हरी इन द सेन्स त्यांच्या त्रासांमध्ये लक्षणांमध्ये सुधारणा होईल की नाही, परंतु खूप चांगले पेशंट पहिल्या 2 महिन्यातच साधारणतः 60-70% फरकापर्यंत पोहोचत आहेत. म्हणून आपण नक्कीच या उपचार पद्धतीचा अवलंब करावा. माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर, नेवासा फाटा रोड, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तसेच दुसरी शाखा जी आहे ती अहिल्यानगर सावेडी येथे आहे. ऑरम बिझनेस हब 601 ऑफिस नंबर, येथील 6व्या मजल्यावरती हे ऑफिस असून नगर मनमाड रोडवरती सावेडी येथे आपण मला भेटू शकता. माझा पर्सनल नंबर जो आहे 9096317290, या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये माझ्याशी चर्चा करू शकता किंवा आमची टीम आपल्या प्रश्नांना उत्तर देईल किंवा आपले रिपोर्ट्सचं रिपोर्टिंग केलं जातं. मला भेटण्यासाठी नक्कीच या नंबरवरती आपण अपॉइंटमेंटने वेगवेगळ्या ठिकाणी मला भेटू शकता. जर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आपल्या परिसरामध्ये भेट हवी असेल तर प्रत्येक महिन्यातून एकदा आम्ही 17 जिल्ह्यांमध्येही भेट देतो. त्या ठिकाणच्या सविस्तर माहितीसाठी आपण वरील नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद.